श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी पहिल्यांदाच मेट्रोमध्ये प्रवास करते पहा. खूप छान वाटलं मला. आणि हे बघा, हे मंडई आपण जेव्हा एंट्री करतो तेव्हा तिथलं हे गणपतीचं डेकोरेशन आहे. खूप मोठं आणि खूप छान डेकोरेशन होतं आणि माझ्या छोट्या मुलाला पाहून तर खूप वेगळंच वाटलं. तो म्हणला, मम्मी असं पण डेकोरेशन असतं का? कारण की हल्ली आता आपण जेव्हा लहान होतो तेव्हा त्याच्यासारखं आता डेकोरेशन राहिलेलं नाही आहे. आता फक्त गणपतीच राहिलेले आहेत, मोठे 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 असे. पण ते जे दिखावे होते ते राहिलेले नाही आहेत. आणि ही बघा, आपल्या पुण्याची शान दगडूशेठ गणपती बाप्पा. इतकं सुंदर दगडूशेठ गणपती बाप्पाचं डेकोरेशन केलेलं आहे. म्हणजे हे मंदिर बनवलेलं आहे. खूप सुंदर, खूप छान, एकदम मस्त असं. आणि इतकी गर्दी, पण त्या गर्दीचा काही त्रास होत नाही किंवा त्या गर्दीमध्ये नको असं वाटत नाही. अक्षरशः रात्रभर फिरलो पुण्यामध्ये. खूप 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 वर्षांनी मी गणपती पाहायला गेले. जेव्हा माझा मोठा मुलगा पोटात होता तेव्हा मी गणपती पाहायला गेलेली. आणि त्यानंतर आता आता तो 12वीला आहे. आणि ते पण आता का गेली तर छोट्या मुलालाही दाखवावं, त्यालाही कळलं पाहिजे की काय बाबा कसं आहे म्हणून गणपतीमध्ये कसं असतंय, पुण्यामध्ये गणपतीचं काय आहे महत्त्व आणि कसं गर्दी, कशी लोकं असतात. आणि हे आपल्या बाप्पाचं नेहमीचं वालं देऊळ आहे, गणपती बाप्पाचं दगडूशेठचं. आणि पुढे जे आहे ते बनवलेलं आहे जिथे की 10 दिवस गणपती बाप्पा बसतो आपला. आणि हा बघा, हा मानाचा गणपती आहे. इथेही खूप छान मोराचं डेकोरेशन केलेलं, सगळीकडे मोर वगैरे एकदम मस्त. इथेही गर्दी होती, इथेही लाईन होती. आम्ही सगळीकडे लाईनमध्ये थांबलो आणि सगळीकडे आत आत जाऊन दर्शन घेतलं. कुठेच मुखदर्शन घेतलेलं नाही आहे, सगळीकडे आत जाऊन दर्शन घेतलं. आणि ह्या मूर्त्या बघा, मूर्त्या, छोटे छोटे दिवे, किती छान 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 स्वामींच्या मूर्त्या होत्या. तुम्हाला सांगते, गणपती बाप्पाच्या होत्या. खूप सुंदर, इतकं छान ना. आणि हे तर आपल्या पुण्याचं एकदम महत्त्व आणि शान म्हणजे ढोल पथक. हे इतकं ऐकून एवढं छान वाटलं ना 10-15 मिनटं. आणि हाच आपला तुळशीबागेतला गणपती आहे, तुळशीबाग गणपती. त्याला वृंदावनची थीम केलेली, पूर्ण आपलं वृंदावन केलेलं. तिथं पण एवढं छान प्रसन्न वाटत होतं ना. खूप 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 मस्त वाटत होतं. आणि हा सुद्धा तुळशीबागेतलाच गणपती आहे, आतमधल्या एका गल्लीमधला. असं खूप फिरलो. आणि हे बघा, हा मुलगा कसा एकदम सिल्वर कलरचं पेंटसारखं लावून. आणि हे जे आहे ना, हे बघून तर खूप लहानपणीची आठवण झाली की जेव्हा आपण लहान होतो, आईसोबत गेलो गणपती बघायला तर प्रत्येक गोष्टीसाठी हट्ट करायचो, हे मला हवं आहे, ते मला हवं आहे. आणि हा आपला मंडईतला गणपती. आणि हे पाहिजे, ते पाहिजे, घ्यायचे असं वगैरे. पण आता त्या गोष्टींचं क्रेज आपल्याला जाऊ द्या, आपल्या मुलांना सुद्धा राहिलेलं नाही आहे. मी माझ्या छोट्या मुलाला म्हटलं, काय रे, इतकी सारी दुकानं आहेत, तुला काय घ्यायचं आहे का, हवं आहे का? नको 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 नको. आत्ताची मुलं फक्त मोबाईल आणि टी व्हीमध्येच खुश आहेत, त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचं काही नाही. आणि हे बघा, मेट्रो स्टेशन